नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तेरखेडा महाराष्ट्रातलं असं खेडेगाव जे कदाचित भारतातलं असं खेडेगाव असेल की ज्या खेडेगावामध्ये 40 40 पटाके बनवण्याचे कारखाने आहेत छोटे मोठे आणि 300 स्टॉलधारक आहेत की जे इथे किमान 30 कोटी रुपयाचे पटाके बनवतात आणि विक्रीसुद्धा करतात. बरं, या गावाचं अलीकडचं वैशिष्ट्य असं की सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं की पर्यावरणाची कमीत कमी हानी करण्यासाठी तुम्हाला पटाके हे ग्रीन पटाके, कमीत कमी प्रदूषण करणारे, कमीत कमी आवाज करणारे पटाके हवेत. आणि ते सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत तय्यबभाई, तुमचं स्वागत आहे. तुमचा पूर्ण परिचय करून द्या महाराष्ट्राला. मी तय्यब हुसेन दारूवाला. मी सध्या माझं वय 79 वर्ष आहे. माझ्या अगोदर आमचे आजोबा आणि आमचे वडील हे याच व्यवसायामध्ये होते आणि ते आमच्याकडं आता ती कला आमच्याकडे झिरपत आलेली आहे आणि हीच कला आम्ही आमच्या पुढच्या पिढीला पण देत आहोत. त्यामुळं मुलं तुमचं केमिकल इंजिनियर वगैरे? हां, माझा मुलगा BE केमिकल आहे. तो काही दिवस लंडनला होता. त्यानंतर तो ते गावी येऊन माझा बायपास झाला, तो गावी आला आणि मग तो म्हणला आता मी दुसरं कशात जात नाही, मला हाच व्यवसाय तुमचा पुढे न्यायचा आहे, म्हणून तो या व्यवसायामध्ये आहे. ओके. आणि आणखीन एक वैशिष्ट्य तेरखेड्याचं म्हणजे इथे असलेले 2, तसे तर 3 आहेत मला वाटतं प्रसिद्ध पटाके तुमचे. एक लक्ष्मी तोटा, ते आयटम बॉम्ब आणि अनार. हां, झाडं फुलझाडी म्हणजे ते हे आणि स्पार्कलर फुलभाज्या, ते सांगायचं राहिलंच. फुलभाज्या जो आहे त्याच्यावरती काय केलेलं आहे आता सुप्रीम कोर्टाने, त्यातलं एक केमिकल आहे, त्यातलं केमिकल आहे बेरियम नायट्रेट. ह्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने बंदी आणलेली आहे. कारण असं म्हणणं आहे निरीवाल्यांचं की हा बेरियम वापरण्यानं प्रदूषण जास्तीत जास्त होतं आहे. त्याच्यामुळं विना बेरियम जे आहे ते तुम्ही फुलभाजी तयार करायची. मग त्याचा फॉर्म्युला पण आम्ही त्यांच्याकडून निरीकडून आणलेला आहे. परंतु तो आम्हाला तयार करून जसं बेरियमचा आम्हाला फायदा होत होता तसा ह्याचा इतका काही नफा होत नाही. त्याच्यामुळं कॉस्टली आहे त्याचं. म्हणजे आमच्या ग्राहकांना इतका कॉस्टली देऊन आम्हालाही काही काम मिळत राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही तो शक्यतो आम्ही असं केलेलं आहे की फुलभाज्या आपण ज्या वेळेला कोर्ट मेहरबान होईल आमच्यावर, माननीय सुप्रीम कोर्ट, आणि बेरियम रिलीज करील त्यावेळेला आम्ही निश्चित ते तयार करू. करेक्ट. आणि अक्षरशः पोतेचे पोते भरून ॲटम बॉम्ब असणं म्हणजे काय आहे बघा, इकडे बघा. हे तेरखेड्याचे जगप्रसिद्ध, कारण आता जे ह्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातले लोक परदेशात तुझा स्थायिक झाले त्यांनाही कधी कधी असं वाटतं, कारण त्यांचा लहानपणीचा आठवणीचा भाग याच्याशी जोडला गेला. तर हे एक ॲटम बॉम्ब आणि हे लक्ष्मी तोटे, हे या तेरखेडची खासियत आहे ना. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? ह्याचं वैशिष्ट्य काय, एक तर ह्याच्या लक्ष्मीपूजनामध्ये प्रत्येक पूजाधारकाला वाटते की आपल्या घरासमोर लक्ष्मीची चित्र म्हणा ठीक आहे, लेकिन असं काही आवाज व्हावा की जेणेकरून भरपूर कचरा व्हावा. आणि ह्यात कागदी कचरा असल्यामुळं तो जळणारा पण आहे. म्हणजे पर्यावरणाला तो असं नाही की बाबा ते जळत नाही, हा कचरा जळून जातो. त्यामुळे लक्ष्मी हे घरोघरी फोडली जाते. वा. पण मध्ये एक वाद झाला होता की लक्ष्मीचा फोटो नको. हां, तर ते काही हिंदू संघटनांनी सांगितलं की बाबा की आता तुम्ही वाईटाचं प्रतीक म्हणून आपण रावण दहन करतो दसऱ्याला, मग दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या या पावन पर्वावर आपण लक्ष्मी का फोडायचा, म्हणून त्याचा आम्ही काय केले, नर्तकी, लक्ष्मीच्या फोटोऐवजी नर्तकी याच्यावर ते फोटो आम्ही लावलेला आहे. आतलं मटेरियल सगळं तेच आहे, परंतु ह्याचं नामकरण लक्ष्मी झालेलं आहे. कारण हे जास्तीत जास्त फोडले जात होते लक्ष्मीपूजनाला, म्हणून ह्याचं नाव लक्ष्मी पडलेलं आहे. आणि माझ्या लहानपणीची आठवण सुद्धा ज्या पटाक्याची जोडली गेली, ॲटम बॉम्बची जोडली गेली, तो हा तेरखेड्याचा ॲटम बॉम्ब. ह्याची काय स्पेशालिटी? हे कसं आहे की थोडक्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आवाज देणारा आयटम आहे. परंतु काय झालेलं आहे की ह्याला आवाजावर आता माननीय सुप्रीम कोर्टाने आवाजावर म्हणलेलं आहे की बाबा तुम्ही 120 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचा फटाका तयार करू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही काय करतोय की 120 आवाजापेक्षा कमी, 100 डेसिबल त्यापेक्षा कमी असेल असाच फटाका आम्ही सध्या तयार करतोय. आणि त्याचा आवाज थोडा असं तुम्हाला वाटेल, तुम्ही पहिला आवाज ऐकत होता आणि आत्ताचा आवाजचा फरक आहे. आणि सॉरी, आम्ही आता करू शकत नाही कारण आमच्यावर बंधन आहेत. आणि ती चांगली पण गोष्ट आहे का, अक्षरशः कांठळ्या बसल्यासारखं व्हायचं. आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवाकाशीच्या दराची तुलना तुमच्या ह्या फटाक्याशी केली तर बराच फरक पडतो असं म्हणतात. कसं आहे, एकतर आम्ही फार कमी मार्जिनमध्ये हा व्यवसाय करतो आम्ही. त्याच्यामुळं कसं आहे की ग्राहकांना पसंती एकतर फटाका चांगला असावा आणि तुलनेत किमतीत कमी असावा, मग ते देण्याचं, ते पुरवण्याचं काम आम्ही करतो या ठिकाणी.
आणखीन एक वैशिष्ट्य तेरखेड्याचं म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटी पटाक्यांची बघायला मिळेल. मग आता इथे बघा, शिवाकाशीपासनं ते देशाच्या वेगळ्या भागातनं आलेली प्रत्येक व्हरायटीज ही या तुम्हाला 300-400 पटाक्याच्या स्टॉलमध्ये बघायला मिळेल. आणि सगळे स्टॉल आणि सगळी ही जी उत्पादन करणारी मंडळी आहेत त्यांच्याकडे. आता बघा, हे या वर्षीची स्पेशालिटी हे चक्री आहे, ही चक्री आहे. हे चक्री आहे. हां, हा दरवर्षी काही ना काही तर नवीन येतच. हा हे वंडर आहे. म्हणजे 1 2 3 एकाच नळ्यातून 3000 तीन कलर निघतात त्याच्यामध्ये. त्यामुळं हे अर्थात काय, हा हा सण म्हणजे हा फटाका म्हणजे आनंद द्विगुणित करण्याचा सण आहे. आता हे किंवा काहीतरी नवीनच आहे. हा हां, तर हे 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 काय होतंय, हे इमो आहे, इमो हां. इमो फटाका पेटवला की जसं पहिला आपण म्हणतो होतो की भुंगी आपण बघितले असतात पहिले, हां. त्या डायरेक्शन लेस होती ती. हो, पेटवलं की कुठेही कुठेही जायचं जायचे ते. हो, आणि तो ट्रेंड आता बंद झालेला आहे. बरं. पण त्याच्यावर काही ना काही आपण असं बंधन टाकलेलं आहे की त्याच्यामुळे ते जास्त पळत नाही, जास्त इकडे तिकडे जात नाही, तिथले तिथे उड्या मारतंय. जसं इमो उड्या मारत चालतंय तसा हा फटाका उड्या मारत चालतो. किती कल्पकता, म्हणजे पटाका व्यवसायात जेवढी कल्पकता आहे ना, फारच कमी असे व्यवसाय असतील की ज्याच्यामध्ये ही कल्पकता, म्हणजे इमोसारखी गोष्ट, त्याचं वागणं, त्याचा एकूणच वावर, ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि तुम्ही बघाल तिकडे तुम्हाला 1000ची माळ, किती आता माळ्या, किती फुलभाजी तुमचं स्पेशल आयटम. हे स्पेशलायझम फुलभाज्या. फुलभाज्या हा एकदम लहानातला, म्हणजे प्रत्येक घरात छोट्याला गरीब सुरुवातच असो, करतात गरीब असो, श्रीमंत असो, फुलभाज्या हा प्रत्येक घरात उडवलाच जातो. मग छोट्यात छोटा सुद्धा फुलभाज्या जो आहे तो आपण या ठिकाणी असा तयार केलेला आहे किंवा आणलेला आहे आणि आपण त्या ठिकाणी विक्री करतोय. आपल्याला हे छोट्या छोट्या मुलाचं मनोरंजन करण्यासाठी सुद्धा आम्ही सदैव तत्पर असतो. आणि आम्हाला आनंदच कधी मिळतो की लहान मुलांनी ज्या वेळेला फटाका उडवला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितला की आम्ही खुश होतो की बाबा मिळाला आनंद आमच्या ह्या लहान मुलाला. आणि म्हणूनच ह्या तेरखेड्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली अशा देशाच्या वेगवेगळ्या भागातनं ग्राहक येतोय, मोठा ग्राहक येतोय. पण तुमची स्पेशालिटी ती फुलझाडी होते. मला वाटतं या बाजूला ह्या वेळेला त्यांची कुठे गेला बाबा, इकडचा मोठा फुलझाडा ठेवला होता की तुम्ही इथे, कुठे गेला? हा, नाही नाही, हा आहे का? नाही, फुलभाजी ठेवली होती ना आपण. हे झाडी हा, 12 शॉट. 12 शॉट. हा ठीक आहे. हा तुमचाच आहे? नाही, शिवकाशीहून आणलेला आहे का आम्ही चेक केलं. तुमची स्पेशालिटी असलेली ती ही दगडी नळा, ह्याचा नळा, हा नळा, मातीचा नळा, मातीचा नळा इथं ठेवला. कुठे? कारण काय झालंय, बरं ठीक आहे. आम्ही सॅम्पलला म्हणून त्यांनी आम्हाला दिलेला होता नळा. पण तो यंदा पावसामुळे काय झालंय, ज्या कुंभारी आयटम आहे हा त्यांनी आम्हाला द्यावा, नंतर जो आहे तो आम्ही दारू भरून तो तयार करावा आम्ही. पण तो कुंभारी आयटम कुंभाराने यंदा त्याचे चुटकी फुटकी जागा त्यांनी तयार करून ठेवला आणि पावसानं सगळं त्याचा मातीचा लगदा झाला. त्यामुळे आम्हाला ती वेळेवर मिळालेली नाही. यावर्षी कमी आहे प्रोडक्शन. प्रत्यक्षात ज्या कारणासाठी आपण हा महत्त्वाचा भाग महाराष्ट्राला दाखवतोय ते कारण आहे ग्रीन पटाके कसे बनतात, त्याचं स्वरूप काय असतं. आणि बघा किती मोठे ग्राहक या तेरखेड्याला पटाके खरेदी करण्यासाठी येत असतात. तर हे तुम्हाला दिसेल की जवळपास प्रत्येक मोठ्या छोट्या दुकानदाराची अशा पद्धतीची खरेदी ही तेरखेड्यातनं होत असते. आणि खरं म्हणजे मला वाईट वाटतं की महाराष्ट्रामध्ये तेरखेड्यासारखं एक महत्त्वाचं गाव, तर त्या गावाला एखादं क्लस्टर करून महाराष्ट्र सरकारनं हा उद्योग का वाढवू नये. कारण प्रत्येक इथल्या कंपनीमध्ये 50-60 लोक काम करतात. दिवाळीच्या काळात तर ती संख्या 70-80पर्यंत जाते. प्रत्येकाला 1000 तुम्ही छोटे ॲटम बॉम्ब बनवले तर 250 रुपये असा इतका चांगला रोजगार मिळतो. वर्षभर रोजगार देणारा हा व्यवसाय आहे. महाराष्ट्र सरकारला ह्या निमित्तानं विनंती आहे की एक चांगलं क्लस्टर तुम्ही ह्या तेरखेड्यासाठी घोषित करा, लागल ती त्यांना मदत द्या. कारण महाराष्ट्र पुढं जायचं असेल, काय 5 ट्रिलियन इकॉनॉमीतलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर हे छोटे मोठे उद्योग वाढायला पाहिजे. गावात रोजगार आहे. पण ज्या कारणासाठी आपण इथे आलो तर हा आहे फॉर्म्युला तुमचा ग्रीन पटाक्याचा. आता सांगा हे काय? आता ह्या ग्रीन फटाका आपण बघत असाल की हे जे प्रकार 2-3 प्रकार आहेत फटाक्याचे. धरू का? नाही बोला. 2-3 प्रकार आहेत की अगोदर हा डबीत भरला चाललाय. हा भरल्यानंतर ह्याच्यावरती कागद लावलं जाईल. ह्याच्यानंतर परत सुतळी लावली जाईल. ती सुतळी जोपर्यंत तुम्ही त्याला लाईमध्ये म्हणजे खळीमध्ये तुम्ही भरवत नाहीत, खळीमध्ये आम्ही भरवत नाहीत तोपर्यंत ह्याचा खरा आवाज येणार नाही. कारण
ही दारू जी आहे ती ती दारू हे फटाका फोडायचं काम करते. काय फोडायचं काम करते? त्याच्यावर लावलेली सुतळी. आणि फटाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा फॉर्म्युला म्हणजे काय, की आत गॅस तयार होतो आणि गॅस नेहमी बाहेर पडायला धडपड करतो. आणि ते बंद कर. गॅस नेहमी बाहेर पडायला धडपड करतो आणि जितकं आवरण त्याचं कठीण असेल तितका मोठा आवाज होत तो फुटतो फटाका. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे ती दारू फोडते, पण त्याला ती काय पाहिजे, जितकं तुम्ही आवरण त्याचं घट्ट असेल म्हणून सुतळी खळीमध्ये भरून त्याला घट्ट करायचं आणि ते घट्ट केल्यानंतर त्याला वात लावून ते अशा ह्या डब्बीमध्ये भरायचं. निरी ही नागपूरची संस्था आहे जी स्फोटकविषयक नियमन करत असते. त्याच संस्थेने त्यांना हा फॉर्म्युला दिला. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये केमिकल काय आहेत? हां, आता जो ह्याच्या अगोदर निरीच्याकडून फॉर्म्युला घेण्या अगोदर आम्ही पोटॅशियम नायट्रेट म्हणजे सोरा, गंधक आणि ॲल्युमिनियम पावडर ह्या 3 वस्तू आम्ही वापरत होतो. पण निरीवाल्यांचं म्हणणं आलं ह्याच्याबरोबर अजून एक वस्तू तुम्ही वापरली पाहिजे जेणेकरून प्रदूषण कमी होईल. ती वस्तू कुठली? ती वस्तू ही जिओलाईट पॅलेट ह्याला म्हणते. जिओलाईट पॅलेट म्हणजे ही काय करते काम? त्या फटाक्यामध्ये ज्यावेळेला फटाका फुटतो आग तयार होते, तर ह्या आगीला दाबण्याचं काम हे जिओलाईट पॅलेट करतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, एकतर आवाज कमी येतो आणि प्रदूषण धूर पण कमी निघतो. त्याच्यामुळं निरीने जी केलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जो फॉर्म्युला आम्हाला दिलेला आहे त्याच फॉर्म्युल्याच्या अनुषंगानं किंवा त्या फॉर्म्युलावर हुकूम आम्ही जे आहे तो फटाका तयार करतो. पण या फॉर्म्युल्यामुळे तुमचं काही आधीचं रॉ मटेरियल तुम्हाला आता कमी वापरावं लागत असेल. हां, आधीचं रॉ मटेरियल कमी म्हणजे तसं झालेलं आहे. थोडा फायदा नाही असं नाही. आणि दुसरा फायदा असा की सुप्रीम कोर्टाने सांगितले की प्रदूषण कमी व्हायला पाहिजे. आवाजामुळं लोकांची काही कानाचे बधीर होतात किंवा धुरामुळं श्वसनाचे रोग होतात. ते सगळं या फॉर्म्युल्याचा ज्यावेळेला फटाका तयार होईल त्यावेळेला काही प्रमाणात का होत नाही, पण हा प्रदूषण कमी होईल. पण मग आता प्रत्येक पटाक्यासाठी आपण हा ग्रीन फॉर्म्युलाच वापरतो? प्रत्येक फटाक्यासाठी हाच फॉर्म्युला वापरला जातो जो निरी देईल. हां, त्याच्याशिवाय बाहेरचा आमचं परंपरागत आम्ही आता सोडून देऊन निरी ज्याप्रमाणे सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही सध्या फटाके तयार करतो. आणि हे ग्राहक म्हणून तुम्हाला जर चोखायचं असेल, ओळखायचं असेल की यात नेमकं हे जोखून की हे नेमकं कशा पद्धतीनं तयार झालं आहे, तर हे ग्रीन मार्क लक्षात ठेवा. प्रत्येक पटाक्याच्या याच्यावरती हे प्रिंट करण्यात आलेला हा ग्रीन मार्क आहे. त्याच्यासोबत हे स्कॅनर दिलेलं आहे की हे तय्यबबाईंनी कसं बनवलं हे लगेच कळणार आहे ग्राहकांना. या स्कॅनरमुळे कळेल. या स्कॅनरमुळे काय होईल, तुमच्या लक्षात येईल की हा फटाका ग्रीन आहे आणि तो आमच्या कॅप्टन किंवा दादामध्ये तो तयार झालेला आहे. आणि हे तेरखेड्यातली प्रत्येक फॅक्टरी हे करते. मग ह्याचं निरी तुम्ही जे बनवतात ते खरोखर ग्रीन आहे की नाही ह्याची तपासणी कसं करता? हे काय करताय, ज्या वेळेला निरी आम्हाला फॉर्म्युला देते त्यावेळेला आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जावं लागतं पासिंगसाठी. मग त्यांच्याकडे मोठमोठ्या रूम्स आहेत किंवा मशिनरी आहेत, तिथं ते फटाका फोडतात आणि ते बघतात हे खरंच ह्याच्यामध्ये ग्रीन आम्ही सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे का. त्याचा डेसिबल वगैरे ते तिथं सगळं चेक करतात तिथं. वा, तय्यबाई थँक्यू सो मच. आणि पुन्हा तेच आहे की महाराष्ट्र असेल, देश असेल, जिथे आनंद द्विगुणित आपण करतो ती कमीत कमी पर्यावरणाची हानी होऊन तुमचा आनंदही साजरा झाला पाहिजे, पर्यावरणाची हानी नाही झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशी कोणतीही अनुचित घटना घडू नये की ज्यामुळं शारीरिक व्यंग येईल, दुर्दैवाने मृत्यू होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निवाड्यानंतर तेरखेड्यासारख्या देशातल्या अशा गावात की जिथे सगळ्यात जास्त फटाके बनवणारे कारखाने, तिथलं हे ग्रीन फटाक्याचं फॉर्म्युला बनतं कसं ते तुम्हाला महाराष्ट्रासमोर मी मांडलं. मला खात्री आहे की ह्याबद्दल तुमचं काही मत असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर टाका. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, तेरखेडा, जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र.